फेक जाळी टाकून आणि पिंजरे लावून मासे कसे पकडतात आज मी तेच दाखवते. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी मी खूप निवांत उठले कारण माझ्या पप्पाला काय मार्केटला जायचं नव्हतं. उजनी धरणावरती होणाऱ्या ई टेंडर प्रक्रियेला विरोध करण्यासाठी मासेमारी 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. असो, सकाळी 11 वाजता पिया तिच्या क्लाससाठी निघाली. त्यानंतर मी जेवणाची तयारी करून घेतली. जेवणामध्ये मी खारं वांगं बनवलं होतं. नंतर चमच्याभर तूप खाल्लं आणि गरमागरम जेवण करून घेतलं. पण खरं सांगायचं तर व्हेज हा प्रकार मला आवडत नाही आणि माझं पोटसुद्धा भरत नाही. पिया ज्यावेळेस क्लासवरून माघारी आले त्यावेळेस मी तिला सांगितलं की चला आपण नदीकिनारी जाऊ आणि आपल्या खाण्यासाठीही असो पण थोडेफार मासे घेऊन येऊ. आमचे काही गडी नदीकिनारी काम करतात, मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की पिंजऱ्यातले काही मासे आम्हाला काढून द्या. दुपारचा टाइम असल्याने पिंजऱ्यामध्ये काही जास्ती मासे सापडले नाही. मग आम्ही एकदा फेक जाळी टाकली, त्यामध्ये आम्हाला बरेचसे मासे सापडले. मासे वगैरे पकडून झाल्यानंतर आम्ही गेलो भाजी आणण्यासाठी, जी आम्हाला पाण्यामध्ये सापडते. आणि ही भाजी मोस्टली बंगाली लोकच खातात. आता भरपूर लोक म्हणतील ही तर महानंदी आहे, पण अजिबात नाही. महानंदी हा एक वेगळा प्रकार असतो आणि ही थोडीशी वेगळी असते. असो, नदीकिनारी लोक गळ टाकून देखील मासे पकडत होते. मग आम्ही पाण्यातून बाहेर आलो आणि घरी येऊन पोहोचलो. घरी येऊन संध्याकाळी मासे फ्राय केले आणि पोट भरून जेवण केलं. थँक्स फॉर वॉचिंग.